नमस्ते, मी डॉक्टर हिना घोसाळकर। आज आपण बोलूया काचबिंदू या विषयावर। बरेच पेशंटना हा कन्फ्युजन असते किंवा हा गोंधळ असतो की मोतीबिंदू काय आणि काचबिंदू काय। तर काचबिंदू आणि मोतीबिंदू यात खूप फरक आहे। काचबिंदू याला इंग्लिशमध्ये ग्लॉकोमा म्हणतात किंवा गुजरातीमध्ये जामर असं म्हणतात। तर समजून घेऊया काचबिंदू नक्की काय असतं ते। तर हा आपल्या डोळ्याचा डायग्राम आहे, आकृती आहे। तर ह्यामध्ये हे डोळ्याचं लेन्स आहे जे नैसर्गिक आहे, ह्याला आपण बुबुळ म्हणतो किंवा कॉर्निया। हे जे आहे प्युपिल ते म्हणजे की एक जागा आहे ज्याच्यामधनं लाईट पास होतो आणि हा मागचा पडदा किंवा रेटिना आहे ज्याच्यावर लाईट पडतो। ही जी आहे ती मागची नस आहे, त्याला ऑप्टिक नर्व असं म्हणतात। ही जाऊन ब्रेनला कनेक्ट करते। जेव्हा आपल्या हा लाईट पडतो त्याचे सिग्नल्स जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला बाहेरचं चित्र म्हणजे जग दिसतं। तर ही जी पूर्ण स्पेस आहे त्याच्यामध्ये विट्रियस करून एक जेल असते आणि ती एक जेल असल्यामुळे बाहेरच्या डोळ्यावर प्रेशर एक्झर्ट करत राहते। त्याला म्हणतात आयओपी किंवा इंट्रा ऑक्युलर प्रेशर। जसं ब्लड प्रेशर असते तसं डोळ्याचं एक स्वतःचं प्रेशर असतं, ते सतत डोळ्यावर पडत असतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचा शेप मेंटेन राहतो। आता इथे जे असतं तिथे पण एक वेगळं फ्लुइड असतं ॲक्वियस ह्युमर करून, त्याचं पण प्रेशर बुबुळावर मेंटेन होत राहतं। तर हे नॉर्मल प्रेशर किती असलं पाहिजे? 10 ते 21 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढं। कधी कधी काय होतं, कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे हे जे फ्लुइड आहे ते नीट ड्रेन होत नाही आणि त्याचं बॅक प्रेशर क्रिएट होऊन ह्या नसवर जास्त प्रेशर होतं। हे जर 21च्या वर गेलं, कधी 25, कधी 30, कधी 35, 40, तर ह्या नसमध्ये जे मज्जातंतू आहेत किंवा न्यूरॉन्स ज्याला आपण म्हणतो त्यांना इजा पोचते। त्यांना इजा पोचल्यामुळे हा जो सिग्नल आहे मेंदूपर्यंत पोचत नाही आणि परिणाम काय होतो ह्याचा, तर ब्लाइंडनेस किंवा दृष्टी कमी होते। तर ह्या सगळ्या प्रोसेसला काचबिंदू असं म्हटलं जातं। तर ह्याच्यामुळे काय होते की आधी पेरिफेरल विजन म्हणजे आजूबाजूची विजन कमी होत जाते, ग्रॅज्युअली सेंट्रल विजन म्हणजे मध्ये सुद्धा दिसायला बंद होतं। मग ह्याचं एवढं काय इम्पॉर्टन्स आहे? कारण जर हे प्रेशर वाढून वाढून जर ही नस दबली गेली आणि म्हणून जर ब्लाइंडनेस आला तर ते आपण रिव्हर्स करू शकत नाही, म्हणजे ती नजर जी गेलेली आहे ती परत मिळू शकत नाही। जेवढी नजर आहे तेवढे सेव्ह करणं खूप इम्पॉर्टंट असतं। ह्याच्यामध्ये आणि मोतीबिंदूमध्ये खूप फरक आहे। मोतीबिंदू मी नंतर तुम्हाला समजवेनच, पण ह्या काचबिंदूची ट्रीटमेंट आहे तर हे आपण कंट्रोल करू शकतो, थांबवू शकतो। कसं काय? ती नस आपल्याला वाचवायची आहे, पण ती नस कशी वाचेल जर आपण डोळ्याचं प्रेशर कमी केलं तर। पण ह्याचे मग सिम्पटम्स काय असतात, आम्हाला कसं कळेल की काचबिंदू आहे की नाही? तर याचे 2-3 सिम्पटम्स जे जनरल असू शकतात, म्हणजे की खूप डोकं दुखतं एका साईडला किंवा सडनली तुम्हाला दिसायला भुरकट झालंय किंवा फॅमिली हिस्ट्री आहे, जसं आईना आहे, वडिलांना आहे, तर तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे। दुर्दैव असं की हा आजार पुढे एकदम पुढच्या स्टेजपर्यंत गेल्याशिवाय तुम्हाला ते जाणीव होत नाही, कारण सहसा आपण बाजूनी इथे तिथे बघत नाही, सरळ समोर बघत असतो। त्यामुळे आपली विजन कमी झाली, आपली दृष्टी कमी झाली हे आपल्याला लक्षात खूप लेट येतं। तर ह्याच्यासाठी म्हणजे नियमित तुम्ही डॉक्टरांकडून चेक करत राहा। दरवेळेस तपासणी केली तर तुम्ही नोंद करत राहा की माझं डोळ्याचं प्रेशर किती आहे। ठीक आहे, नॉर्मल आहे तर ते काहीच हरकत नाही आहे, पण जर वाढत असेल तर ते डॉक्टरांच्या लक्षात येतं आणि ते तसा उपचार करू शकतात। यावर उपचार काय आहे? दरवेळेस सर्जरीज करायला पाहिजे का? तर असं काही नाही, तुम्ही ड्रॉप्स सुरू करू शकता। ह्याचे जसं ब्लड प्रेशरच्या गोळ्या येतात तसे डोळ्याच्या प्रेशरचे ड्रॉप्स येतात। ते ड्रॉप नियमितपणे टाकत राहिले की प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि तुमची नस वाचू शकते। जर ड्रॉपनी 3-4 ड्रॉपनी पण नसेल कंट्रोल होत तर लेझर ट्रीटमेंट्स आहेत, त्यांनी पण कंट्रोल नाही झालं तर तुम्ही सर्जरी करू शकता, पण तो एकदम शेवटचा उपाय झाला, त्याआधी तुम्हाला डॉक्टर गाईड करतीलच।
पण सर्वात मुख्य म्हणजे नियमित तपासणी करणे आणि फॉलोअप ठेवत राहणे. थँक्यू.